इक्वेशन असा आहे एस आर से 7 अंश छोटा आहे याचा जर असा असेल की बघा आता किती लोक दोन एस आर से 7 अंश छोटा आहे याचा जर तर एस हा आर पेक्षा जर 7 अंश छोटा असेल तर आर एस पेक्षा 7 अंश काय असेल मोठा असेल बरोबर यदि उनकी आयु का अनुपात 7 असेल तो कोण किती आहे 7 असतो ठीक x बरोबर 9 तिरकस गुणा 9 गुणा 9x 7 गुणा 7x 7 7 1 माइनस प्लस इथे माइनस बरोबर किती बरोबर 1 इकडे करून टाकलं बरं ना 24.5 वर्ष त्याचं उत्तर काय आलं म्हणजे उदाहरण काय म्हणतंय एस और ए किती लोक व्यक्ती लिहून घ्यायचे हा एस आणि ए की वर्तमान आयु का क्रमशः 5 चा 4 हा 5 आहे हा 4 के अनुपात में है इसलिए 3 साल बाद किती वर्षानंतर 3 साल बाद म्हटलं तर प्लस करायचं जर 3 वर्ष पूर्ण म्हटलं असतं आपण काय केलं असतं मायनस केलं 3 साल बाद उनके आयु का अनुपात क्रमशः 11 से 9 ठीक एक नंबर एस है ना 5x अधिक 3 4x अधिक 3 बरोबर 11 आता इथं काय ना तिरकस गुणाकार 9 ने या दोघांना 11 ने 5 9 5 9 बरोबर 9 3 17 तर 11 चौक 44 11 3 ठीक है 45 चौजे का सेंटर 27 ठीक है किती 1 आता 27 प्लस इकडे मायनस होणार 33 27 किती उरले 6 बरोबर x ची किंमत किती आली 7 आता कोणाचा विचार केली एस चा प्रमाण किती आहे 5 1 चा बरोबर आता 30 मध्ये जर 3 केले प्लस किती किती होती 33 आणि 24 मध्ये 3 प्लस केले किती होती 27 3 वर्षाचं प्रमाण किती होते 11 असतं 11 त्रिक 33 9 त्रिक 27 आलं प्रमाण काय 105 ही वयाची वेगळी वेळ 105 105 हे वय इथे साईड इथेच आहे
आपल्याला सर्वात मोठा व्यक्तिद्वय काढायचा. पुढे कसं काय जाईल? धीरे धीरे 105 जाईल तर कसं काय जाईल? प्रत्येक किती जागी आहे? 5 चा उत्तर पॉइंट मध्ये येणार नाही. लोक किती आहेत? 7. व्यक्ती किती आहे? 7. आपण सर्वात सबसे बड़ा व्यक्ति की आयु किती मानो? x. सबसे बड़े व्यक्ति की आयु कितनी? x मानो. व्यक्ति कितनी है? 7. आता एक ही कंपनी में काम करने वाले 6 व्यक्तियों में ए बी सी डी ई एफ की आयु का योग 105 वर्ष है. 6 व्यक्तियों एकूण वय किती? 105. उन सभी जन्म होने में सिद्धांत है 5-5. ठीक. तो सबसे बड़े व्यक्ति की आयु कितनी होगी? अपन सर्वात मोठा व्यक्ति वय किती मानला? x. ठीक. किती जागा पे? समजतंय ना? याच्या नंतर 5 चा, याच्या नंतर 5 चा, याच्या नंतर 5 चा, 5 चा. 1 2 3 4 5. नंतर किती आहे? 7. बेरीज किती आहे? 1. ठीक आहे. आता 1 2 3 4 5 6 किती x आहे? 7. बरोबर. 5 10 15 15 15 30 30 आणि 20 50 50 आणि 25 बेरीज किती आली? 105. बेरीज किती आली? 75. 6 1 आला 1 2 3 4 5. डन. आता इकडे प्लस तिथे काय होतं ना? मायनस 105 प्लस किती? मायनस मायनस 105 मायनस प्लस होईल किती आला? 180. ठीक. आता 6x बरोबर 180. x बरोबर किती? 18. x ची किंमत किती आली? 30. माझं 180 आलं होतं पहिले, पण मी पण चालले का? पण मग मला पुढे जातो ठीक. 30 आलं. x ची किंमत 30. सबसे बड़े व्यक्ति काय म्हणले आपण? x. किती त्याचं वय? 30 वर्ष. त्यानंतर सोपा प्रश्न बघा. मी नाव सीना किती अनुपात 4:3.
6 वर्ष बाद मीनाचं प्रमाण किती 4 किती होते 26 बरोबर. आता 6 कडे जाणार मायनस होणार 4 म्हणजे 20 x ची किंमत किती आली 5. आता सिना की बढ़ता है सिनाचं प्रमाण किती आहे 3x 5 लिटर 15. माइनस करना है ना पूरा करते हैं उसको क्या करें बघा प्रश्न 7 आहे. दो बिंदु ए एंड बी किती लोग हैं ए एंड बी की आयु में 16 वर्ष का अंतर है. 6 वर्ष पूर्व बड़े व्यक्ति की आयु छोटे व्यक्ति की आयु का 3 गुण है. बघा आता 16 वर्ष अंतर म्हणजे दोघांपैकी कोणीतरी एक 16 वर्षांनी मोठं आहे असा प्रश्न आहे. x माना किंवा हा x माना x अधिक 16 बरोबर. आता कितने वर्ष पूर्व 16 वर्ष पूर्व बरोबर माइनस केले मी 6 वर्ष पूर्व बड़े व्यक्ति की आयु छोटे व्यक्ति की आयु की 3 गुना थी. आता हा छोटा झाला ना हा मोठा आहे. बरोबर कंसाची संख्या बाहेर संख्येस 3 गुणिले 3x 3 × 8 16 तो 6 गेले 10 बरोबर. आपला शिकले मायनस होईल हा तिकडे प्लस जाईल. अठरा 28 चिन्हात नाही गेले किती 2x x बरोबर किती 14 14 किती 28 तेच उत्तर 14 वर्ष म्हटलंय ना. ए और बी में से कम आयु वाले व्यक्ति के आता x काय आहे 14 x अधिक 16 याचे किती येणार 30.